राज्यमंत्री इंद्रनील नाईक बंजारा समाजाची जाहीर माफी मागा. बंजारा समाजाच्या तरुणांचा संताप अनावर. नाईक घराणे आणि बंजारा समाज हे नातं पिढ्यानपिढ्यांचं. ग्रामपंचायतीपासून ते थेट मंत्रालयापर्यंत नाईक घराण्याला मानाने नेऊन बसवणारा हाच स्वाभिमानी बंजारा समाज आज मात्र स्वतःला उपेक्षित आणि अपमानित समजत आहे. कारण बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती, ज्यांच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय बंजारा बांधवाचा दिवस उजाडत नाही, त्यांच्याच जयंती उत्सवाकडे सत्ताधाऱ्यांनी फिरवलेली पाठ आता त्यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. बंजारा समाजाचे काही तरुण आशेने नाईक बंगल्यावर गेले होते. मागणी होती पुसद शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्याची. मात्र नगराध्यक्षा सौ मोहिनी इंद्रनील नाईक यांच्याकडून मिळालेले उत्तर समाजाच्या जिव्हारी लागणारं होतं. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे नाईक परिवार अजूनही दुःखात आहे, त्यामुळे यंदा जयंती साजरी होणार नाही असं सांगून जणू समाजाच्या श्रद्धेवरच विरजण टाकण्यात आलं. पण या उत्तराने पेटून उठलेल्या तरुणांनी आज राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्षांना थेट धारेवर धरलं. 14 तारखेला तुम्ही पोहरादेवीला गेला होतात, तेव्हा तुमचा दुखवटा कुठे गेला होता? तिथे उत्सव चालतो, पण पुसदमध्ये सेवालाल महाराजांच्या नावाला मात्र तुमच्याकडे दुःखाचं कारण उरतं. असा जळजळीत प्रश्न आज शेकडो तरुणांनी विचारला आहे. आज पुसद तालुक्यातील बंजारा समाजाचा प्रत्येक तरुण एकच भावना व्यक्त करत आहे की नाईक परिवार आता बंजारा समाजाला आणि संत सेवालाल महाराज यांना हलक्यात घेत आहे की काय? ज्या समाजाच्या खांद्यावर चढून सत्तेच्या खुर्च्या मिळवल्या, त्याच समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आल्यावर दुखवट्याचे पडदे कशासाठी? एकीकडे आमचा समाज म्हणायचं आणि दुसरीकडे दैवताच्या जयंतीला नकार द्यायचा, हा दुटप्पीपणा आता उघडा पडला आहे. आता बघूया, सत्तेच्या उजेडात राहणारे नामदार इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्षा सौ मोहिनी नाईक या संतापलेल्या तरुणांना सामोरे जातात की पुन्हा एकदा दुखवट्याचे कारण पुढे करून आपली पाठ वाचवतात. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय सेवालाल, जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय, जय काशीनाथ. 15 तारखेला 15 फेब्रुवारी 2026 रोजी पुसद शहरात सेवालाल जयंती ही साजरी झाली नाही आणि त्याला सर्वात मोठा विरोध हा नाईक परिवाराकडून करण्यात आला. नाईक परिवाराकडून म्हणण्यापेक्षा वैयक्तिकरित्या असं सांगायला गेलं तर माननीय राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक व नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी या जयंतीला विरोध केला अशी समाज भावना आहे आणि त्यांचे व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले, त्यामुळे जनआक्रोश निर्माण झाला. पण 15 फेब्रुवारी म्हणजे सेवालाल महाराजांची जयंती कुठेतरी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी आणि त्यानंतर आपण कुठेतरी लोकांपुढे हे प्रश्न मांडू अशी आमची भावना होती. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा शांत रीतीने पार पडावी आणि बंजारा समाजाचा त्यामध्ये कुठेही म्हणजे काडी मात्रही कुठेही त्यांना दुखावल्या जाऊ नये म्हणून आज 20 तारखेला आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत. इथे सगळे समाज बांधव जमलेले आहेत. तर मोहिनीताईंना आणि इंद्रनील भाऊंना आमचा हा प्रश्न आहे की आणि सर्वात मोठा प्रश्न आम्हाला यांना विचारायचा आहे की राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षप्रमुखांना आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पुसद विधानसभा मतदारसंघामधून गेल्या 70 वर्षांपासून जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून नाईक परिवार हा निवडून येतो आणि तो कुणाच्या भरोशावर निवडून येतो असा प्रश्न जर तुम्ही पुसद शहरातील कुठल्याही नागरिकाला विचारला तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल की बंजारा समाजाच्या भरोशावर ही सीट निवडून येते. तर बंजारा समाजाच्या भरोशावर ही सीट जर निवडून येत असेल तर मग संत श्री सेवालाल महाराजांमुळे बंजारा समाज आज आहे. जो दर्याखोऱ्यात राहणारा समाज होता तो आज संत श्री सेवालाल महाराजांमुळे आहे. मग सेवालाल महाराजांची जयंती तुमच्याकडे साजरी करण्यासाठी जेव्हा मुलं आले होते तर त्यांच्यासोबत कुठेतरी दुर्व्यवहार झाला, त्यांचा मोबाईल हिसकावण्यात आला किंवा जो काही तिथे प्रसंग घडला त्यामध्ये मोहिनीताईंचं आणि इंद्रनील भाऊंचं एक मत आलं की आम्हाला दुखवटा आहे, अजितदादा यांचं अपघाती निधन झाल्यामुळे आम्हाला दुखवटा आहे आणि आम्ही यावेळेस जयंती काही साजरी करायची नाही किंवा तुम्ही पण करू नका असं त्यांचं मत आलं. तर ठीक आहे, अजितदादा सारखे नेते आपल्याला सोडून गेलेत याचं दुःख सुद्धा आम्हाला सुद्धा आहे, कारण ते गोरगरिबांचे नेते होते, तर त्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे. पण मग 14 तारखेला इंद्रनील भाऊ आणि मोहिनीताई हे पोहरादेवीला कसे काय गेले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे. आणि त्याचबरोबर 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जाऊन सुद्धा त्यांनी जल्लोष साजरा केला. यात आम्हाला अजिबात दुमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सगळे
आदर करतो आणि ती जयंती साजरी झाली. त्या जयंतीमध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो. पण 15 ते 19 हे 4 दिवसात त्यांचा दुखवटा कसा कमी झाला, 14 तारखेला सुद्धा त्यांचा दुखवटा कसा कमी झाला. तर 4 दिवसाचे हे दुखवटे फक्त दिखावा होता का, की समाजांची नाराजी करायची होती किंवा समाजाला यांनी हलक्यात घेतलेला आहे किंवा सेवालाल महाराजांना हे हलकं समजत आहेत, असा काही त्यांच्या मनात म्हणजे ही भावना त्यांच्या मनात जागृत होत आहे का? या प्रश्नांचे उत्तर हे आम्हाला मिळायला हवेत. हे राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षप्रमुखाने द्यावेत किंवा त्यांनी आपल्या नेत्याची कान उघाडणी करावी आणि त्यांना सांगावे की पुसद परिसरातील सर्व बंजारा समाजाची ही नाराजी आहे. एकतर त्यांनी माफी मागावी किंवा जाहीरपणे या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तर द्यावी, असं आमचं मत आहे. सेवालाल महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की.